आजची सुरुवात झाली गरमागरम पोह्यांपासून. पोह्यांची काय रेसिपी सांगत बसत नाही, कारण की प्रत्येकाच्या घरी तर पोहे तर सारखेच बनतेत नव्ह. खरबूज टरबूज खाल्ल्याशिवाय तर उन्हाळा वाटतच नाही. उन्हाळा तर एवढा कडक चालू आहे ना, बापरे. आणि असं काही थंड खाल्ल्याशिवाय पोटात तर काय थंड वाटतच नाही. आणि बायकांची कामं तर आपल्या कधी संपणार काय माहिती. किती पण घरातले कामं आवरले तरी कुठलं ना कुठलं राहतं. सारखं हे झाले की ते करायचं, ते झाले की हे करायचं. तसंच झालं. आजचा स्वयंपाक तर उरकलेला होता. इथे काय शेंगदाणेच भाजायला घेतले होते, कारण की कूट संपलेलं होतं. उद्याच्याला सकाळी राडा नको व्हायला म्हणून संध्याकाळी कूट करून ठेवलं, म्हणजे सकाळी पटकन भाजी बनेल ना, म्हणूनच पटकन भाजून वगैरे घेत. आणि शेंगदाणे थोडे थंड झाले की लगेच कुटून सुद्धा घेतले, कारण की सकाळी घाई नको व्हायला. माझं हे नवीनच अकाउंट आहे, तरी सुद्धा माझे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहेत. त्यासाठी खूप खूप थँक्यू. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या, तर मी रोजच व्हिडिओ टाकल. तुम्हाला माझे रोजचे ब्लॉग बघायला आवडतात का? कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा. 5 तरी कमेंट आल्या पाहिजेत, मग रेग्युलरच ब्लॉग येईन रोजचा. आता पण ब्लॉग टाकते, पण मी रोजच्या रोज नाही टाकत, 1-2 दिवस आडच टाकते. भांडे सुद्धा लगेच मांडणीवर मांडून घेतले. सकाळी नको घाई व्हायला उगच, पुन्हा सापडत नाहीत भांडे. हे पाहिजे असलं ते पाहिजे असतं. स्वयंपाक करताना तर प्रत्येक भांडं आपल्याला लागतंच. आणि इथे मी घट्ट सर एवढं भारी दही बनवते ना, खूप छान. याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा. तुम्ही दही बघू शकता, एकदम असं कट करून आपण घेऊ शकतोय. आणि लगेच डिग्याला चपाती सुद्धा टाकली, कारण की भाकरी खातच नाही. तुमचा पण कुत्रा असा आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजकालचे कुत्रेच त्या नमुन्याचे झालेत, काय बोलावं आता. आणि हे मी घरीच ठिबक केले. घरचीच नळी होती ही पाईपाची, शेतातली. यायला कुठं होल वगैरे नव्हतं. मी पिनानं जिथं माझं झाड असेल तिथंच होल पाडून घरच्या घरी ठिबक केलेलं आहे. जेव्हा मी ते लग्न करून आलते ना, तेव्हा एकही झाड नव्हतं. मी आल्यापासून झाडं लावते आणि वर्ष पण झालं नाही माझ्या लग्नाला, म्हणून माझे झाडं अजून छोटे छोटेच आहेत. थोड्या दिवसांनी मोठे झाले ना, खूप सुंदर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.